तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे न्यूज यायला लागले ओलाच्या बाबतीत की ओलाच्या स्टॉकमध्ये काय केलं पाहिजे. ॲक्च्युली व्हिडिओ जो असणार हा ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे किंवा तुम्ही व्हिडिओला बघून कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल करायचं डिसिजन नका घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल ओन्ली फॉर लर्निंग करू शकता कशाप्रकारे आपण चेक करू शकतो स्टॉक किंवा कशाप्रकारे कोणते वेज असतात ज्यामध्ये आपल्याला समजते की काय केलं पाहिजे. थोडीशी आयडिया द्यायचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये होईल आणि त्यानंतरनं डिसिजन तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून प्लॅन करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बोलायला गेलो ओलाच्या बाबतीत, देन ओला ही एक अशी कंपनी आहे ज्यामध्ये ती इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये काम करते आणि इलेक्ट्रिक इज अ फ्युचर असं बऱ्याच जणांना वाटते आणि असू पण शकते. मला पण तेच वाटते की इलेक्ट्रिक व्हेकल इज अ फ्युचर येणाऱ्या डेजमध्ये त्याच्यामध्ये चांगली बूम होऊ शकते, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. बट इज अ प्रोबॅबिलिटी आहे. आता त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस पण आहेत, डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. ओके, तर ॲडव्हान्टेजेस जे आहेत त्यामध्ये असं आहे की फ्युअल कन्झम्पशन तुमचं खूप प्रमाणामध्ये कमी रेटमध्ये तुम्ही जास्त मायलेज जास्त ठिकाणी ट्रॅव्हल करू शकता. हा त्याचा वन ऑफ द बेस्ट ॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर पोल्युशन कमी होतं आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फायद्याचे आहेत. बट जर का तुम्ही कंपॅरिझन करायला गेला की त्याच्यामध्ये कुठल्या पण जी ॲक्च्युली जी इलेक्ट्रिक व्हेकल आहे, इलेक्ट्रिक गाडी आहे, त्या ज्यावेळी आपण परचेस करतो सगळ्यात मोठ्याच्या मोठा त्याच्यामध्ये लागतं ते म्हणजे बॅटरी. ओके, बॅटरी लिथियम आयर्न बॅटरी असते आणि त्याचा वापर ह्या गाडीमध्ये होत असतो, जो की एक आपण त्याला बॉम्ब कॅरी केला आहे का तसं आपण त्याला बोलायला काही अडचण नाही आहे. कारण की थोडंसं जर आपण बघायला गेलं इलेक्ट्रिक कार असो इलेक्ट्रिक व्हेकल असो त्यामध्ये काय लागतं आहे स्पेसिफिक मेकॅनिकलमध्ये जर का थोडंसं बघायला गेलं तुम्ही तर मेकॅनिझम थोडंसं कमी लागतं आहे बिकॉज त्याच्यामध्ये जास्त टेक्नॉलॉजी यूज होते, त्यामध्ये IT यूज होतं, त्यानंतर त्याच्यामध्ये बॅटरी यूज होते, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स यूज होतं, सेन्सर वगैरे बऱ्याच गोष्टी आणि मेकॅनिझम थोड्या प्रमाणात यूज होतं आहे. तर हे झालं ओव्हरऑल म्हणजे त्याचे सगळ्यात जास्त हेवी प्राईस ज्याच्यामध्ये आहे त्यामध्ये त्यांना जास्त खर्च होतो तो म्हणजे बॅटरी आणि त्या बॅटरीला एक स्पेसिफिक टाईम पिरियड असते त्या प्रमाणात तेच वर्किंग करते. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं त्यामध्ये चेंजेस किंवा नवीन बॅटरी परत आपल्याला घालावी लागते. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बट कंपॅरिझन टू फ्युअल IC इंजिन जर का तुम्ही कंपॅरिझन करायला गेला तर ऑलवेज त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल ऑलवेज बेनिफिट राहत आहे. चार्जिंग स्टेशन हे एक त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम यायला लागलेत. इन्फ्रास्ट्रक्चर ज्या प्रमाणात डेव्हलप होईल त्या प्रमाणात ह्याला डिमांड यायली स्टार्ट होऊ शकते. आता झालं असं की जे की ओलामध्ये रिकमेंडेशन माझं नाही आहे, कुणाचं आहे तर HSBC नावाचा एक फर्म आहे. ओके, ब्रोकरेज रिपोर्ट ते त्यांनी काय बोलले की त्यांचं जे त्यांच्या प्रमाणात त्यांच्यामध्ये ओलामध्ये काय दिसतं त्यांना बाईंग अपॉर्च्युनिटी दिसते. कोणत्या अँगलनं दिसते त्यांना माहिती आहे. आपण जस्ट डिस्कस करणार आहे कशाप्रकारे आपल्याला मला काय वाटते मी जस्ट तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. बरेच जणांचं ही कमेंट्री असते की आपण ओलाचा शेअर बाय करूया का, मल्टीबॅगर होईल का किंवा ओलाचा शेअर पण लॉंग टाईमला जसं TVS मोटरचा शेअर गेला, महिंद्राचा गेला, टाटा मोटरचा 100वरून शेअर गेला आणि त्यानंतरनं बरेच जर का तुम्ही टू व्हीलर सेगमेंट जर का बघायला गेला तर टू व्हीलर सेगमेंटमध्ये हिरोचं नाही आहे, बजाज आहे, CNG गाडी आली होती, TVS मोटर आहे. ओके, तर हे ज्या प्रमाणात ग्रो व्हायला लागले त्या प्रमाणात ओला होईल का, कारण की दररोज एक अप्पर सर्किट बघायला भेटते. मार्केट म्हणजे 75 रुपयाचा IPOचे बँड प्राईस होते आय थिंक समथिंग त्याच रेटला काय तर होतं, तिथून ऑलमोस्ट डबल झाला. तर IPOच्या लिस्टिंग प्राईसपासून ऑलमोस्ट डबल झाला. काय ही मुवमेंट कंटिन्यू राहणार आहे का हा जस्ट ट्रॅप आहे लाईक पेटीएम, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे झोमॅटो, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे अशा बरेच कंपनीज आपण डिस्कस करणार आहे. तर सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो आहे, कुठल्याही प्रकारे ज्यामध्ये बाईंग सेलिंग रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. तर ज्यावेळी हा लिस्ट होणार होता 72 किंवा 75च्या आसपास त्याच्यामध्ये IPOमध्ये लिस्टिंग प्राईस होती, त्यानंतर ज्यावेळी मार्केटमध्ये आला त्यावेळी मार्केटमध्ये आला ऑलमोस्ट त्याच रेटच्या आसपास आला, 76 समथिंगला आला. त्या दिवशीच त्याला अप्पर सर्किट लागला, 20% अप त्या समथिंग गेला, त्यानंतर अप्पर सर्किट, त्यानंतर परत अप्पर सर्किट, थोडंसं पुलबॅक, अगेन अपसाईड. म्हणजे हे जे सरळ जायला लागलं वरती तर बरेच जणांना असं वाटतं की हां हे असंच कंटिन्यू करू शकतं आहे, म्हणजे बाय करा 20% जाते, बाय करा 20% जाते. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की ऑपरेटर माइंड काय असते, ऑपरेटर थिंकिंग काय असते. ज्यावेळी रिटेल पब्लिक त्याच्यामध्ये येण्यासारखं बाय करत असते त्यावेळी ऑपरेटर त्याला पंप करायला प्लॅन करतात. त्यानंतरनं काय होणार, त्यानंतरनं असं प्रोबॅबिलिटी जास्त वेळा होतं आहे की एखादी निगेटिव्ह न्यूज येते ती बरोबर टॉपला येऊ शकते किंवा बऱ्यापैकी सेकंड टॉप त्याच्या आसपास येते. ज्यावेळी त्यांना असं वाटणार
की हां आता काहीतरी खराब न्यूज आले आणि ह्या खराब न्यूजमध्ये किंवा एक चांगली न्यूज येईल, त्यामध्ये काय होईल, जे पण आत्ता ह्या स्टॉकला ऑपरेट करायला लागलेत किंवा त्या स्टॉकला पंप करायला लागलेत ते त्यातून कल्टी मारतील, एक्झिट होतील आणि त्याच्यामध्ये अडकणार कोण? अडकणार कॉमन पीपल, रिटेलर. ओके, रिटेलरच कधी कायम बळीचा बकरा होत असते ऑलवेज. तर रिटेलर अडकायसाठी याच्यामध्ये जस्ट ट्रॅप करत चालेत असं मला वाटतं. याच्यामध्ये तुम्ही तुमचं ओपिनियन कमेंटमध्ये करू शकता, जे की दररोज अपर साईडला जायला लागलं आहे. बरं, अपर साईडला स्टॉकची प्राईस जायला आहे, मग त्या प्रमाणात फंडामेंटल्स आहेत का? त्या प्रमाणात कंपनी प्रॉफिटेबल आहे का? त्या प्रमाणात बाकीच्या गोष्टी मॅच होतात का? जसं की TVSमध्ये आहे, हिरोमध्ये आहे, बजाजमध्ये आहे. तर बघूया आपण काय होते, सगळ्यांची अवस्था आपण चेकआउट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया ओलाचा. थोडक्यात ओलाचं का जर आपण बघायला गेलो, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड. ओके, ही कंपनी मार्केटमध्ये लॉन्च झाली. मार्केट कॅपिटल कंपनीचं किती आहे? 58,699. ह्याच्यावरती पण यायचं आपल्याला. त्याच्या आधी थोडंसं आपण चेकआउट करूया प्राईज अर्निंग रेशो, पी म्हणजे काय असतं आहे की कंपनीचं व्हॅल्युएशन करंट लेवलला कंपनी कशाप्रकारे अर्निंग करायला लागले आणि प्राइसिंग कशाप्रकारे त्याच्यामध्ये आहे. तर पी दिसतच नाही आहे, सिम्पल अर्थ आहे, निगेटिव्ह आहे, सिम्पल. ओके, ROE दिसत नाही आहे, कंपनी रिटर्नच करत नाही आहे, त्यांच्या इक्विटीच्या अगेन्स्ट रिटर्न नाही आहेत, बुक व्हॅल्यू दाखवत नाही आहेत, करंट प्राईस 133 यायला लागले. बरेच जण याच्यामध्ये अडकतात. कुठं अडकतात? कमी प्राईजचा शेअर पाहिजे, कमी प्राईजचा शेअर पाहिजे म्हणजे जास्त क्वांटिटी घेता येते. पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑलवेज मॅटर करते माझ्यासाठी. आणि हे सांगायचा प्रयत्न होईल की तुम्ही ऑलवेज फॉलो करंट प्राईस कधीच बघू नका, करंट प्राईस बघून कधीच इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ट्रेडिंग प्लॅन करू नका. ते करता असाल तर मूर्ख आहे, ॲक्च्युली मूर्ख असू शकतो आपण. ओके, थोडासा खराब वाटेल ऐकायला, बट हां, जर का करंट प्राईस बघूनच जर का तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, इज गॅम्बलिंग. आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर त्याचं व्हॅल्युएशन काय आहे, आपण तेवढे पैसे देणार आहे त्या स्टॉकला, तर ती कंपनी पण तसं आपल्याला रिटर्न देऊ शकते का, किंवा कंपनी स्वतः रिटर्न काढते का. तर ह्याचं पण थोडंसं जजमेंट आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. तर थोडंसं काय आपण डाऊन साईडला आलो. ROCE कंपनीचा पुरा निगेटिव्ह आहे. त्यानंतर कंपनीकडं जर का आपण एक सगळ्यात डेंजर आणि सगळ्यात खराब गोष्ट जर का आपण बघायला गेलो ते म्हणजे डेट टू इक्विटी. डेट टू इक्विटी यांचं 6.41 आहे. ही की बँकिंग कंपनी नाही आहे किंवा नॉन बँकिंग फायनान्स नाही आहे, तरी पण डेट टू इक्विटी 6.41 आहे. ओके, तर हा सगळ्यात खराब पॉईंट मला आता वाटतो याच्यामध्ये. प्रमोटर होल्डिंग बिलो 50%. त्यानंतर याच्यामध्ये थोडक्यात डाऊनसाईडला येऊया, जास्त बघण्यात काही अर्थ नाही आहे. क्वार्टरली रिझल्ट बघू आपण कशाप्रकारे आले. सेल बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे ते की सेल त्याचं थोडं वाढालं आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ग्रोथ जी यायला पाहिजे होती ती अजून पण येत नाही आहे. सेल पण अजून त्यांचा तेवढ्या प्रमाणात वाढला नाही आहे. त्यानंतर जर का त्यांचे ह्याच्यामध्ये आपण नेट प्रॉफिट बघायला गेलो तर नेट प्रॉफिट निगेटिव्ह 267 आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये परत वाढ झाली, निगेटिव्ह 416 आणि आता थोडंसं कमी आले. बट ओव्हरऑल इयर ऑन इयर जर का तुम्ही बघायला गेला ते महागच आहे. ओके, तर -347 म्हणजे ही कंपनी अजून पण प्रॉफिटमध्ये आलेली नाही आहे. आता आपण थोडंसं तुम्हाला मी पिक्चर दाखवतो ज्यामध्ये तुम्हाला जास्त आयडिया येईल. मी बोलणार नाही आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. पेटीएमचं काय झालं आपण चेकआउट करू शकतो. ओके, तर वन पेमेंट ॲप. ओके, याच्यामध्ये जर का आपण आलो पेटीएममध्ये, जे की सपोज जर का तुम्ही थोडंसं मोठ्या टाईम फ्रेमला बघा म्हणजे जास्त आयडिया येईल. आणि पेटीएमच्या वेळी पण आपले जे स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे ॲक्च्युली. आणि जर का तुम्हाला पण कोर्स शिकायचा असेल तर डेफिनेटली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. त्यामध्ये सगळी गोष्टी तुम्हाला स्विंग ट्रेडिंग कशा असते, कशाप्रकारे करू शकता इन डिटेलमध्ये मराठीमध्ये शिकायला भेटेल. आता याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला तर पेटीएमचा जो शेअर प्राईस आहे हा ऑलमोस्ट 2000च्या आसपास ओपन झाला आणि त्यानंतरनं ह्याच्यामध्ये लोअर आणि डाऊन साईडला. म्हणजे काय झालं, एक टाईमला जर का तुम्ही ह्याला जर का डेला जर का बघायला गेला तर ज्यावेळी ते ओपन झाला त्यानंतर त्याच्यामध्ये हवा फुगवण्यात आली की असं होईल तसं होईल. वॉरन बफेटचं नाव आलं, बरेच जणांचं नाव आलं. असं वाटलं की हां ते लोक जर काय ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात तर आपण पण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का. तर इथून त्याला अपसाईड नेण्यात आलं आणि बरोबर तुम्हाला माहीत आहे टॉपला त्याच्यामध्ये काय झालं आणि त्यानंतरनं काय झालं सांगायला नको, दिसतं डायरेक्टली. त्यानंतरनं तुम्ही बघा ह्याच्यामध्ये पॉलिसी बाजार. ओके, पॉलिसी बाजारचा पण तुम्ही चार्ट बघू शकता. ओके, पॉलिसी बाजार PB फिनटेक हे वाला. याच्यामध्ये बघा काय झालं, इथून स्टार्टिंगला अपसाईडला नेण्यात आलं याच्यामध्ये. ओके, अपसाईडला नेण्यात आलं आणि त्यानंतरनं आदळलं ना की याच्यामध्ये बाहेर पडायचे वांदे आले लोकांचे आणि इथून ते डाऊन साईडला आला. त्यानंतर का तुम्ही थोडंसं याच्यामध्ये झोमॅटो बघा, झोमॅटोमध्ये पण तीच अवस्था आहे. दुसरं काय त्यामध्ये
झोमॅटो. ओके, तर झोमॅटो ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला तर झोमॅटोचं का आपण बघायला गेलो तर सेम झोमॅटोमध्ये पण तेच केलं. स्टार्टिंगला झोमॅटोला पंप केलं, अपसाईडला दाखवलं, गाजर दाखवलं वरती, आणि त्यानंतर त्याला पाडण्यात आलं. ओके, तर सिमिलर लाईक दिस असं असते का नाही असते तुमचं कमेंट करू शकता ओलामध्ये. आणि थोडक्यात आपण जे आताचं का बघायला गेलो आपण TVS मोटर, जे की इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये त्यांची iQube आहे. ओके, तर ते कसं याच्यामध्ये वर्किंग करते आहे, त्याचा चार्ट कशा प्रकारे याच्यामध्ये वर्किंग करतो आहे ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. तर TVS मोटर करंटली पॉझिटिव्ह वर्किंग करायला लागला आहे आणि त्याचे फंडामेंटल्स पण बघणार आपण. त्यानंतर हिरो चेक करूया आपण. हिरो इलेक्ट्रिकमध्ये नाही आहे बट 2 व्हीलर सेगमेंटमध्ये कॅटर करते, तर त्यामध्ये आपण बघू शकतो. तर हे फॉलमध्ये आहे. त्यानंतर बजाज ॲटो, तर हे पण चांगलं आहे. हाती ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर हे पण चांगलं आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे. तर जर का आपण ह्यांचे फंडामेंटल बघायला गेलो, आपण बघू पहिल्यांदा हिरो मोटर. ओके, देन हिरोचा स्टार्ट करू आपण. हिरो मोटरचं का बघायला गेलो याच्यामध्ये तर 1,02,527 करोड मार्केट कॅपिटल आहे कंपनीचं. लार्ज कॅप कंपनी आहे. ROE तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतो 22%चा. ROCE तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतो. PE 25चं व्हॅल्युएशन आहे. ॲटलिस्ट नंबर तर यायला, त्याच्यामध्ये नंबर पण येत नाही आहे. डेट टू इक्विटी काहीच नाही आहे, ऑलमोस्ट निग्लिजिबल तुम्ही बोलू शकता. 0.03 म्हणजे जास्त काही नाही आहे. तर ही त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे. त्यानंतर यांचा सेल चेकआउट करा. यांचं जर का आपण सेल चेकआउट करायला गेलो तर 10,211 करोडचा सेल आहे. प्रॉफिट जर का चेकआउट करायला गेला नेट प्रॉफिट तर 1,032 करोडचं यांचं प्रॉफिट आहे. म्हणजे प्रॉफिटेबल कंपनी आहे, कन्सिस्टंट प्रॉफिटेबल आणि प्रॉफिट वाढणारी कंपनी आहे. जर का प्रॉफिट वाढणारी कंपनी आहे, कन्सिस्टंट प्रॉफिटेबल कंपनी आहे, त्यांचं ह्याच्यामध्ये जे व्हॅल्युएशन यायला लागले आहे, मार्केट कॅप जर का आपण बघायला गेलो तर हे 10,000 ह्याच्याखाली थोडंसं आपण क्वार्टरचं इयर ऑन इयर जर का आपण बघायला गेलो तर 39,000 म्हणजे ऑलमोस्ट 40,000 करोड तुम्ही पकडून चला. तर ह्याच्याप्रमाणे जे मार्केट कॅपिटल यायला लागले हे ऑलमोस्ट 3x यायला आहे. म्हणजे 40,000 करोडचं जर का सेल होत असेल तर ह्यांचं मार्केट कॅपिटल 1,00,000 समथिंग आहे. तर ऑलमोस्ट 2.5 पट 3 पट तुम्ही बोलू शकता. ओके, तर हे आपण एवढं व्हॅल्युएशन ह्याला द्यायला तयार आहे. बट जर का सपोज आपण दुसरे, ह्याचा अर्थ असा नाही की हे चांगलं आहे उद्या बाय करा, नो, जस्ट आपण चेकआउट करतो आहे, कंपॅरिझन करतो आहे. ओके, तर कंपॅरिझन कसं करायचं असते तर त्यासोबतच्या कंपन्यांसोबत कंपॅरिझन करत असते. बजाज ॲटो चेकआउट करूया. बजाज ॲटोमध्ये जर का आपण बघायला गेलो तर 2,76,000 करोडचं मार्केट कॅपिटल आहे. त्याच्या आधी थोडंसं आपण चेकआउट करूया. ROCE, ROE, त्यानंतर डेट टू इक्विटी नाही आहे. बाकी प्रमोटर होल्डिंग चांगलं आहे. स्टॉकचा पी जरा महाग आहे कम्पेअर्ड टू हिरो, जर का महाग आहे. बट सेल बघा, कन्सिस्टन्सी चेकआउट करा. कन्सिस्टन्सी काय असते, 46,000 करोड प्रमाणे आत्ताचं 2.5 लाखाचं म्हणजे 5x समथिंगचं आहे. त्यानंतर तुम्ही हे चेकआउट करा याच्यामध्ये TVS मोटर, जे की ते पण iQube सारखं म्हणजे सेम कॅटेगरीमध्ये दोघांचा बिझनेस आहे. तर ह्यांचं 1,23,000 करोडचं व्हॅल्युएशन आहे. 72चा PE जरा महाग आहे. बट 14, 26 ॲटलिस्ट प्रॉफिटेबल तरी आहे. डेट टू इक्विटी याचं डेफिनेटली जास्त आहे, बट ओलासारखं नाही आहे 6. ओके, तर ह्याच्या खाली जर का आपण ह्याच्यामध्ये आलो तर इथून 10,000 करोडचा सेल आहे यांचा. 739 करोडचं यांचं काय प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे, बट 485 नेट प्रॉफिट आहे. आणि ह्याचं 40,000 करोडचा ह्याच्यामध्ये सेल आहे. म्हणजे ह्यांचा सेल पण चांगला आहे, ह्यांचा प्रॉफिटेबिलिटी पण आहे आणि त्यांचे शेअर प्राईस पण त्याला रिॲक्ट करते. बट ओलामध्ये काय आहे, ओलामध्ये बऱ्यापैकी गोष्टी निगेटिव्ह आहेत. ओके, तर तुम्ही पॉलिसी बाजार चेकआउट करा, पेटीएम चेकआउट करा, त्यांचे पण सेल चेकआउट करा. आपण ह्याच्यामध्ये पेटीएम चेकआउट करूया. वन पेमेंट ॲप. ओके, तर वन पेमेंट कम्युनिकेशन जर का आपण चेकआउट करायला गेलो सेम पी दिसत नाही आहे, हे निगेटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. ओके, डेट टू इक्विटी कमी आहे बट बाकीचं सेलच नाही आहे, तर डेटचा काय संबंध आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह का पडलं, पहिल्यांदा लिस्टिंगच्या आधी ते काय झालं होतं, त्यांचा सेल थोडासा याच्यामध्ये निगेटिव्ह होता, त्यानंतर परत वाढला. जसं कंपनी लिस्ट झाली तसं त्यांचा सेल निगेटिव्ह यायला लागले, गोष्टी निगेटिव्ह होत चालल्या. बरेच जणांनी ऑपरेटर ज्यांनी आधी बाय केले कमी रेटला ते बाहेर पडत गेले आणि त्यानंतर अडकला तो म्हणजे ऑपरेटर. ओके, ऑपरेटरने रिटेलला अडकवला आणि इथून जर का तुम्ही बघायला गेला ह्यांचं लॉस तर वाढतच चाललेला आहे. ओके, तर एवढा लॉस होता पहिल्यांदा, त्यानंतर परत वाढत गेला आणि आता इथून बघायला गेलं तर थोडंसं कमी आहे, बट ओव्हरऑल क्वार्टर ऑन क्वार्टर त्यांचा लॉस त्याचा थोडासा वाढत चालला. सिमिलर तुम्ही ह्याच्यामध्ये पॉलिसी बाजार हे पण बघू शकता. तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो देन ह्यांचा पण बघा खाली कसा अवस्था आहे ह्याच्यामध्ये. तर हे पण काय आहेत, तर ह्याच्यामध्ये इथं हे लॉस आणि आता त्यांचं थोडंसं इथं शिफ्टिंग चालू झालं. झोमॅटोचं पण तेच अवस्था आहे, सगळ्यांचं पण तेच अवस्था आहे. तर सिम्पल सजेशन एवढंच आहे की कमी शेअरचं प्राईज आहे किंवा दररोज वाढत चालला आहे, म्हणून जर का तुम्ही बाय करायचा डिसिजन घेत असाल तर थोडंसं ह्या गोष्टी पण चेकआउट करा, जेणेकरून
अडकणार नाही आहे. कारण की बऱ्याच वेळा आपण असं विचार करतो आहे की बाबा दररोज चालला आहे, ट्रेन मिस झाली तर काय करायचं, आणि जर का वर गेला तर काय करायचं, हा ब्रोकर सांगतो बाय करा. बट सगळ्या गोष्टी येस 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 आहेत, करेक्ट आहेत. बट फंडामेंटल जोपर्यंत चांगले होत नाही आहे, जोपर्यंत 1-2 क्वार्टर त्यांचे चांगले रिझल्ट येत नाही आहेत, तोपर्यंत त्याच्यामध्ये डेफिनेटली प्राइजिंग होईल ते पहिल्यांदा. बट एखादी न्यूज, निगेटिव्ह न्यूज ह्याला कुठं रिॲक्ट करणार कमेंट करू शकता. आणि एवढं जस्ट माझं सांगणं होतं याच्यामध्ये की जे दररोज अपसाईडला जायला लागलं आहे, त्यामध्ये आपण एंट्री करायची का, एंट्री नुसतं टेक्निकल बघून करायची असते का, फंडामेंटल्स कुठले बघायचे असतात का, तर बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया आली असेल, पिक्चर क्लिअर झाला असेल. देन आता तुम्ही प्लॅन करू शकता की हा मल्टीबॅगर होणार आहे का हा प्रॉपर ट्रॅप शेअर आहे. ओके, तर बघू आपण काय होतं येणाऱ्या डेजमध्ये. व्हिडिओ जर का आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता. आणि तुमच्या पण कुठल्या फ्रेंडकडे जर का शेअर असेल किंवा घेण्याचा विचार करत असेल तर एकदा जरूर बघायला रिक्वेस्ट करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.